नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर. मी आपल्या यूट्यूब सिरीजमध्ये नवीन सिरीज घेऊन येत आहे यामा RX 100ची, जी की आपण ही बाईक पूर्ण रिस्टोअर करणार आहोत. ही बाईक, या बाईकबद्दल बोलायचं बोललं तर तुम्हाला माहीतच आहे, ही बाईक हा फक्त आपल्या आवाजाने किंवा आपल्या लुकने फेमस असून 90च्या काळातील ही बाईक आहे. तीच बाईक आपण आज रिस्टोअर करणार आहोत. ही सिरीज आपल्याला पूर्ण स्टेप बाय स्टेप भेटणार आहे आपल्या चॅनलवर. 2 स्ट्रोक इंजन असलेली ही त्या काळची बाईक, जरी म्हणजे गावात म्हणा कशात शहरामध्ये म्हणा खूप लोकांनी या बाईकला आपली पहिली पसंत दिली होती त्या काळात, पण कालांतराने पोल्युशनच्या याच्याखाली ही बाईक बंद करण्यात आलेली आहे. 100 CCचं इंजन, पण पिकअप म्हणजे पिकअप, हे तुम्हाला माहीतच असेल. पिकअप कशा प्रकारे ही बाईक द्यायची, ही आपल्या वडिलांच्या हादऱ्यात जागा करून ठेवलेली या बाईकनं. तर तीच बाईक आज मुलगा पण म्हणतोय की मला RX 100 पाहिजे किंवा असायला पाहिजे आपल्याकडं, कारण ही बाईक आहेच तशी. म्हणूनच आपण ही ठरवले की ही बाईक रिस्टोअर करायची, आणि ही बाईक आपल्याकडे आलेली आहे की आपण ही घेतलेली आहे रिस्टोअरसाठीच. काही दिवसातच या बाईकवर आपल्याला काम करायचं आहे. तर या बाईकबद्दल खूप काही आपल्याला बघायचं आहे. हे बघण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे. जास्तीत जास्त मराठी उद्योजकाकडे तुम्ही आहे की नाही हा व्हिडिओ शेअर करा, स्वतः पण लाईक करा, कारण जसं जसं दिवस जातील तसं तसं ही बाईक रिस्टोअर होणार आहे, आणि तेच बघण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. तर हीच बाईक आपण आपल्या MH26 रिस्टोरेशनवाला या चॅनलवर रिस्टोअर करणार आहेत. पूर्ण सिरीज तुम्हाला बघायला भेटेल. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर तुम्ही बघताय ही बाईक, या बाईकची कंडिशन कशी आहे हे तुम्ही बघू शकता. सध्या तरी बाईक कंडिशनमध्ये असली तरी पण ह्या बाईकवरचे खूप स्क्रॅचेस आहेत, ते आपल्याला पूर्णपणे रिस्टोअरच करायची आहे. म्हणजे कलरिंग, म्हणजे व्हाईट कलरमध्ये जरी आता ही बाईक असेल तर आपल्याला ही सिल्वर कलरमध्ये करायची आहे. सिल्वर कलरमध्ये करताना आपण काही दिवसातच तुम्हाला कळेल की काय काय चेंज होणार आहे, काय काय नाही. इंजन पूर्णपणे आपण रिस्टोअर करणार आहोत. क्रोम पार्ट आपल्याला पॉलिश करायचे, त्याच्यामध्ये टँक आपण कशा प्रकारे टँकला चांगल्या प्रकारे कलर देऊन चांगला लुक देणार आहोत. जे पार्ट आपले आहेत, जसं की इंडिकेटर आहे, तुमचे ब्रेक लायनर आहे, ते सगळं आपण सगळं काही चेंज करणार आहोत. जसं जसं टाईम जात राहील तसं तसं आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकतच जाणार आहोत. 2 स्ट्रोक इंजन आपण खोलण्याचं आपलं स्टेप बाय स्टेप आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण पार्ट टाकणार आहोत. आपण ही गाडी 1 ते 7 पार्टमध्ये पूर्ण करणार आहोत. तर तरी ते 60 पार्ट हळूहळू येतीलच, आणि 7 पार्टमध्ये पूर्णपणे तुम्हाला गाडी कशी रिस्टोअर केली हे सगळं काही बघायला भेटेल. तरी जे कोणी आपले नवीन भाऊ आहेत, जे की या मेकॅनिक लाईनमध्ये येणार आहेत, त्यांना काही शिकायचं आहे, तर त्या लोकांनी जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला इथं खूप काही शिकायला भेटेल. हा ड्रीम प्रोजेक्ट आहे जे की मी पूर्ण करणार आहे काही दिवसातच. तरी सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रॅक्टिकली बघायला गेलं तर बाईक ही 98 CCची आहे, पण पिकअप आजच्या बुलेटला पण पिकअपसाठी मागं टाकते. जरी हिची स्लिमनेस म्हणजे खूपच स्लिम बाईक असल्यामुळं पिकअप पण तेवढंच आहे. 2 स्ट्रोक इंजन आहे. G4चा ब्लॉक आहे. जी आपली गाडी तुम्ही बघताय ही G4 ब्लॉकमध्ये आहे, आणि 1994चं मॉडेल आहे. जास्तीत जास्त आपण या बाईकला शोरूम कंडिशन, म्हणजे जशी या गाडीची स्टार्टिंग झाली होती त्याच कंडिशनमध्ये आपण करणार आहेत. याच्यामध्ये आपण बाकीच्या कोणत्याच मॉडिफिकेशन करणार नाही. जी कंपनी बाईक देते त्याच लुकला आपण या बाईकला आणणार आहोत. तरी तुम्ही आता एकच काम करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, आणि पुढच्या व्हिडिओ येईपर्यंत थँक्यू.